नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कुकूज मॉम या चॅनेलमध्ये. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे एकीचे बळ. एका सोनवाडी नावाच्या गावात एक मनुष्य राहत होता. त्याचे नाव तुकाराम होते. तुकाराम दयाळू होता. तो अडल्या नडल्याला मदत करत असे. गावात कुठला तंटा झाला की न्याय निवाडा करत असे. यामुळे गावात तुकारामाच्या शब्दाला मान होता. तुकारामला 4 मुलं होती. तुकारामचं मात्र एकच दुःख होतं. त्याची मुलं आपसात भांडायची. तुकाराम मुलांना नेहमी सांगायचा, अरे बाळांनो, असे भांडू नका. भांडणं चांगलं नाही. त्यामुळे घरात अशांती चोर पावलाने प्रवेश करते. ती एकदा का घरात शिरली की नकळत सगळ्या गोष्टींचा कब्जा घेते. तिची दुष्ट नजर चांगल्या माणसांनाही बिघडवते. त्यातून माणसं आपसात भांडू लागतात. आपसात भांडल्याने शक्ती कमी होते. पण ती मुलं ऐकतच नव्हती. तुकारामने मुलांच्या अशा वागण्यापुढं जणू हातच टेकवले. तो विचार करायचा, सगळ्या जगाला आपण ज्ञान शिकवतो, पण पोटची पोरं मात्र हाताबाहेर चालली. एकीने राहा, एकीचं बळ शक्ती देते. पुन्हा पुन्हा वडिलांनी मुलांना समजवण्याचा प्रयत्न केला. तरीही ती भांडखोर मुले ऐकतच नव्हती. त्यांचा भांडखोरपणा वाढतच गेला. शेवटी तुकारामने विचार केला, मुलांना समजावणं आवश्यक आहे असं त्याला वाटू लागलं. एके दिवशी तुकारामने मुलांना जवळ बोलावले. त्यांच्या हाती एक काठ्यांचा गठ्ठा दिला. काठ्या बारीक होत्या. एका मुलाकडे जाऊन तुकाराम म्हणाला, हा बारीक काठ्यांचा गठ्ठा मोडून दाखव. मुलाने काठ्यांचा गठ्ठा मोडण्याचा प्रयत्न केला, पण तो मोडला नाही. दुसऱ्या मुलाकडे वळत तो म्हणाला, तू सारखा भांडणात शक्ती खर्च करतो. आता हा गठ्ठा मोडून दाखव. मुलाने गठ्ठा हाती घेतला. मोडण्याचा प्रयत्न केला. त्याचाही प्रयत्न वाया गेला. राहिलेल्या मुलांना सुद्धा काठ्यांचा गठ्ठा तोडण्यास दिला. त्यांनाही ते जमले नाही. प्रत्येकाने आपले बळ वापरून काठ्यांचा गठ्ठा तोडण्याचा प्रयत्न केला, पण ते तो मोडू शकले नाही. वाकवू सुद्धा शकले नाहीत. यानंतर तुकारामने काठ्यांचा गठ्ठा सोडून त्या वेगळ्या केल्या. प्रत्येक मुलाला एक एक काठी दिली. ह्या काठ्या बारीक आहेत. आतापर्यंत सगळ्यांना एकत्र बांधून त्या मोडण्याचा तुम्ही प्रयत्न केला. त्या तुम्हाला मोडता आल्या नाहीत. आता आपण गठ्ठा सोडला. प्रत्येक सुटी काठी तुमच्या हातात आहे. आता काठी मोडण्याचा प्रयत्न करा बरं. प्रत्येक मुलाने आपली काठी सहज मोडली. मुलांना केलेल्या कामाचा अभिमान वाटू लागला. आपल्या भांडखोर मुलांकडे बघून तुकाराम म्हणाला, माझ्या बाळांनो, काय घडलं या कृतीतून? आलं का काही लक्षात? सगळ्या काठ्या जोपर्यंत एकत्र होत्या तोपर्यंत तुमची डाळही शिजली नाही. पण त्या वेगवेगळ्या होताच एक एक मोडून पडली. तुम्ही सगळे एकत्र राहिलात तर या काठ्यांच्या गठ्ठ्यासारखे बळकट राहाल. जर तुम्ही आपसात भांडलात तर या सहज मोडून पडलेल्या काठीसारखी तुमची अवस्था होईल. तर मित्रांनो, यावरून आपल्याला असा बोध मिळतो, एकीमध्येच खरी ताकद असते. भेटूया अशाच नवनवीन गोष्टींसोबत कुकूज मॉम या चॅनेलमध्ये. धन्यवाद.